नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये खूपच जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण अवनीने घेतलेला निर्णय खूप मोठा असतो. अवनी आयुषसाठी काहीही करायला तयार असते. अगदी बाळ सुद्धा तिला नको असतं. कारण तिने घेतलेला निर्णय खूप मोठा असतो. तिला वाटत असतं की जर बाळ आपल्या जवळ राहिलं तर नक्कीच आयुष आणि मी कधीच एकत्र येऊ शकत नाही आणि ती आयुषशिवाय जगू शकत नसते. त्याच्यामुळे तिने बाळाला पाडण्याचा म्हणजे बाळ ऑबॉर्शन करण्याचा निर्णय घेतलेला असतो आणि हा निर्णय कोणालाच मान्य नसतो. त्याच्यामुळे तिचा शोध घेत आता राघव, सिंधू आणि आयुष हे तिघेही हॉस्पिटलमध्ये पोहोचतात आणि या सर्व गोष्टीपासून तिला थांबवतात. ज्यावेळी आता सिंधू तिला शब्द देते की काहीही झालं तरी आयुषचं आणि तुझं लग्न मी करून देणार, या शब्दावर आता अवनी खुश होते आणि अवनी हा सर्व निर्णय मागे घेऊन परत आयुषसोबत आनंदी राहण्याचा निर्णय घेते. बाळ आणि आयुष हे तिघेही खूप व्यवस्थित राहणार असं तिला वाटत असतं आणि ती याच निर्णयामुळे आता एक मागे सरकते आणि सर्वजण घरी जातात. घरी तर वेगळाच प्रकार घडलेला असतो. कारण काकूंनी काहीही करून अन्वीचं लग्न 2च दिवसात करायचं असं ठरवलेलं असतं. मात्र सिंधू आता खूप मोठा इथे ट्विस्ट निर्माण करणार आहे. कारण सिंधूसुद्धा बोललेला आहे, ठीक आहे तुम्हाला उद्या तिचं लग्न करायचं आहे तर तुम्ही करा. आणि सिंधू या गोष्टीला मान्य झाली याच्यावर मधूला विश्वासच बसत नसतो. त्याच्यामुळे मधू बोलत असते की आता हिच्यावर कटाक्षाने नजर ठेवली पाहिजे. आणि अवनीसुद्धा बोलते की ही सीमा असं काय बोलते, का असं करते, मला नाही करायचं आहे लग्न, मला फक्त आयुषसोबतच लग्न करायचं आहे असं ती बोलत असते. मात्र इकडे आता सिंधू आणि राघव खूपच मोठा आणि जबरदस्त असा प्लॅन करत असतात. तो म्हणजे ज्या दिवशी अवनीचं लग्न त्या माणसाशी करायचं असतं त्याच दिवशी त्या माणसाला म्हणजे डांबून ठेवून आयुषला तिथे घेऊन येतात आणि आयुषसोबतच अवनीचं लग्न होत असतं. आणि एवढा गोड असा ट्विस्ट या मालिकेमध्ये तुम्हाला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्यातच ज्यावेळी अवनी आणि आयुष दोघांचं लग्न होत असतं, इकडे लग्न होत असतं आणि इकडे आता काकूंच्या घरी अवनीची आजी आयुषची आजी आलेली असते आणि आयुषची आजी आता तिला जाब विचारत असते की तुझ्या सिंधूला तूच सांगितलं आहेस ना की माझ्या आयुषला किडनॅप करायला. त्यावर आता असं बोलल्यानंतर काकूसुद्धा शॉक होतात. मात्र इकडे राघव आणि सिंधू आतमध्ये येतात आणि बोलतात, वा चोराच्या उलट्या बोंबा, मला माहीत आहे आयुष कुठे आहे, आम्ही आयुषला शोधून काढूच. त्यावर राघव बोलतो आणि खऱ्या गुन्हेगाराला सुद्धा. म्हणजे नक्की काय घडलं असेल हे पाहणं तर रंजक ठरणार आहे. आणि अशाच गोष्टी पाहण्यासाठी मित्रमैत्रिणींनो चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुढे घडणार असं आहे की अवनीचं आणि आयुषचं तर लग्न होणार आहे, तेही काकूच्या आणि त्या आयुषच्या आजीच्या नाकावर टिचून, आणि ते लग्न लावून देणार आहे आपला राघव आणि सिंधू. पण ते लग्न लावून देताना खूप मोठे ट्विस्ट त्याच्यामध्ये येणार आहेत. कारण मधू आणि मधूची आई त्याच्यासाठीच तर मालिकेमध्ये घेतलेली आहे. कारण मधूची आई आणि मधू हे दोघी एवढ्या म्हणजे नीच पातळीच्या असतात की त्या सर्वच चांगल्या गोष्टींमध्ये अडवं येत असतात. कारण काहीही करून त्यांना सिंधूला खाली पाडायचं असतं आणि सिंधूला राघवपासून दूर करायचं असतं, घरातून बाहेर हकलवायचं असतं. त्याच्यामुळे त्यांचे हे प्रयत्न चालू असतात. परंतु मात्र या दोघींचे हे प्रयत्न किती यशस्वी ठरतात हे पाहणं सुद्धा तितकंच रंजक ठरणार आहे. तर मित्रमैत्रिणींनो तुम्हाला ही मालिका बघायला आवडेल का कमेंट्समध्ये सांगा. आवडणार असेल तर लाईक करून सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर सर्वच मालिकांचे अपडेट्स तुम्हाला मी देतच राहील. धन्यवाद.